नमस्कार. शब्द संजीवनीमध्ये तुमचं हार्दिक स्वागत. आज आपण माधुरी पुरंदरे यांच्या एका छोट्या पुस्तकाचा परिचय करून घेणार आहोत. खरं तर माधुरी पुरंदरे या लेखिका मुलांसाठी पुस्तकं लिहिणाऱ्या अतिशय प्रसिद्ध अशा लेखिका आहेत आणि त्यांच्या एकाच पुस्तकाचा परिचय करून घेणं हे त्यांच्यावरती अन्याय करणारं आहे. वाचू आनंदे, लिहावे नेटके यासारखे मोठे मोठे प्रकल्प त्यांनी लहान मुलांसाठी केलेले आहेत. या प्रकल्पांच्या द्वारे मुलांचं लेखन कौशल्य, वाचन कौशल्य, चित्रवाचन यासारख्या कौशल्यांचा त्यांनी जो मूलभूत असा विचार केलेला आहे तो अतिशय थक्क करणारा आहे. त्यांना साहित्य अकादमीचं पारितोषिक देऊन सरकारनेही त्यांचा यथोचित गौरव केलेला आहे. या पुस्तकांमधनं त्यांनी लहान मुलांच्या भाषिक कौशल्याचा जो विचार केला आहे आणि अतिशय हसत खेळत पद्धतीने मुलांच्या भाषेचा विकास होईल, त्यांच्या कौशल्यांचाही विकास होईल याची जी काळजी घेतलेली आहे ते आपल्याला अतिशय आनंददायक वाटतं. ही पुस्तकं जरी लहान मुलांसाठी असली तरी ती पालकांसाठी सुद्धा अतिशय उपयुक्त अशी पुस्तकं आहेत. आजचं आपलं जे पुस्तक आहे ते पुस्तक अतिशय छोटं असं पुस्तक, राजा शहाणा झाला. राजा शहाणा झाला हे पुस्तक मुलांना आरोग्यविषयक सवयी लावण्यासाठी अतिशय छान असं पुस्तक आहे. या पुस्तकामध्ये माधुरी पुरंदरेंनी 4च गोष्टी सांगितलेल्या आहेत. या 4 गोष्टींमध्ये राजा शहाणा झाला, बुदगुल्याचा चष्मा, अट्टूची अंघोळ आणि वेडा वारा अशा 4च कथा आहेत. या कथांमध्ये सुंदर सुंदर चित्र वापरली आहेत आणि त्या चित्रांमधून जी काही भाषा वापरलेली आहे आणि गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या गोष्टींमधून अंघोळ केली नाही तर काय नुकसान होऊ शकतं, जर आपल्याला नीट दिसत नसेल आणि योग्य वेळी जर आपण डॉक्टरांकडे गेलो नाही तर काय होऊ शकतं, त्याच्यानंतर जर आपण कचराच करत राहिलो आणि तो कचरा योग्य वेळी स्वच्छ केला नाही तर काय होऊ शकतं. या आरोग्यविषयक सवयींची गोष्टीच्या रूपातून माधुरी पुरंदरेंनी माहिती दिली आहे. ही माहिती देत असताना जी खेळकर शैली माधुरीताईंनी वापरलेली आहे त्यामुळे मुलांना प्रचारकी थाटानी किंवा अतिशय कंटाळवाण्या पद्धतीने आरोग्याविषयी सांगण्याऐवजी छोट्या छोट्या गोष्टींमधून मनोरंजक पद्धतींनी माधुरीताईंनी गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि या गोष्टी वाचत असताना त्या जर गोष्टी पालकांनीही मुलांना वाचून दाखवल्या आणि मुलंही जर स्वतःहून ह्या गोष्टी वाचायला लागली तर आरोग्यविषयक सवयी मुलांना आपोआपच लागतील आणि बुदगुल्या या नावातून जशी गमतीशीर भाषा माधुरीताईंनी वापरलेली आहे त्यामुळे आपल्यालाही त्या गोष्टींमध्ये मजा येते. या पुस्तकाचं वैशिष्ट्य असं की प्रत्येक पानावरती माधुरीताईंनीच स्वतःनीच चित्र काढलेली आहेत. ही चित्र मुलांना आवडतील अशी रंगीबेरंगी आणि त्यांच्याशी संवाद साधणारी आहेत. गोष्ट आणि चित्र यांचा सुंदर मिलाफ या पुस्तकांमध्ये आपल्याला दिसून येतो. या पुस्तकाबरोबरच माधुरीताईंची सगळी पुस्तकं मुलांनी वाचली पाहिजेत आणि मुलांसाठी पालकांनीही वाचली पाहिजेत. माधुरीताईंची कोणती पुस्तकं तुम्हाला आवडतात हे तुम्ही मला नक्की सांगा आणि या राजा शहाणा झाला या पुस्तकाचं नक्कीच वाचन करा अशी मी शिफारस करेन. धन्यवाद.